नमस्कार मित्रांनो, शक्तिपीठ विशेष यवतमाळ जिल्हा। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन चर्चा करण्याकरिता वेळ देण्याबाबत विनंती केली, तेव्हा शेतकरी भगिनी उपस्थित होत्या। त्या वेळची ही छायाचित्र आहेत। श्री विकास मीना साहेब, भारतीय प्रशासकीय सेवा। इथं 26 मार्च 2025 2:04 हे छायाचित्र आहे। प्रति जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकार्यालय यवतमाळ यांचे सेवेशी। विषय: शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच योग्य मोबदला द्यावा व पावणार ते पत्रादेवी द्रुतगती शक्तिपीठ महामार्गाचे काम करण्यात यावे। आवेदक: खालील सह्या करणारे शेतकरी, यवतमाळ व आर्णी येथील। महोदय, आम्ही शेतकरी बांधव भगिनी विनंती करतो की यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। तसेच हा महामार्ग महाराष्ट्रासाठी संजीवनी असून आम्ही या महामार्गाच्या समर्थनात आहोत। या जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाचे काम चालू झालेले आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे सीमांकन, MSRDCचे पोल, माती व पाणी परीक्षण इत्यादी कामे झालेले आहे आणि यापुढेही होणार आहे। सदर काम चालू करण्याच्या अनुषंगाने आम्हा शेतकऱ्यांसोबत शासनाने किंवा प्रशासनाने अद्याप चर्चा तसेच आदेश किंवा वाटाघाटी केलेल्या नाही। महोदय, आपले निदर्शनास असे आणू इच्छितो की उन्हाळवाही शेती वहिवाटी करायची असल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। हा संभ्रम टाळण्यासाठी शेतकरी संघटनेच्या नेत्यांसोबत विनाविलंब चर्चा करावी। वरील विषयान्वये कार्यवाही करत असताना एकरी 1.5 करोड रुपये मोबदला देण्यात यावा ही विनंती करिता सेवेशी विनम्र सादर। दिनांक 26/3/2025, स्थळ यवतमाळ। नाव, स्वाक्षरी गुप्ततेसाठी ब्लर करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं जे आपलं नेहमीचं नाही का खरीप रब्बीचं जे काय आहे ते चालू ठेवावं, कारण स्थानिक वृत्तपत्रात राजपत्र येणं असेल, त्याच्यावरती 21 दिवसाच्या हरकती असतील, त्यानंतर 1 महिना 1.5 महिन्याच्या फरकाने संयुक्त मोजणीचं वेळापत्रक असेल, त्यानंतर हरकती असतील, त्यानंतर मग परत गटात मालकाच्या नावासकट। तर असा हा वेळखाऊ आहे, त्यामुळे सध्या 45 दिवसाच्या फरकाने पीक घ्यावं।